सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झाली आणि मी पहिले आले ते बेसिन पाहायला. कारण काल प्रयोग करून पाहिला होता हार्पिक लावल्याचा, पण म्हटलं रात्रभर की खराब झालं की काय. 1-2 वेळा आला विचार. सकाळी उठल्याबरोबर पाहिलं बेसिन, तर अजिबात कोणत्याही प्रकारचे डाग पडले नव्हते आणि शायनिंग त्याला खूप छान आलेली होती. तर कोणताही प्रयोग करून पाहायचं म्हटलं की थोडंसं विचार हा करावाच लागतो, पण केल्यानंतर जर तो प्रयोग सक्सेस जर झाला तर मग टेन्शनच राहत नाही. आणि हेच जर का काही थोडेसे डाग वगैरे पडले असते किंवा खराब झालं असतं तर मग जास्त टेन्शन आलं असतं. तर साईडला जे ग्रेनाईट आहे ते पण अगदी त्याला कोणत्याही प्रकारचा डाग पडलेला नव्हता आणि त्याला पण अशी चमक आली होती. तर जे केलं ते चांगलं झालं. त्याच्यानंतर बाकीचे कामं आवरले आणि मग लागले मी स्वयंपाकाला. तर थोड्या थोड्या भाज्या असल्या की एक पूर्ण भाजी होत नाही आणि त्याच्यामुळे 2 भाज्या कराव्या लागतात बऱ्याच वेळा. तर शेपूची भाजी करणार होती, पण ती डाळ भाजी खायचा कंटाळा आला होता, तर तव्यावरच टाकली आणि तिकडे भेंडीची भाजी केली होती. कधी कधी बऱ्याच वेळा असं होतं की त्याच भाज्या खायचा खूप कंटाळा येऊन जातो. आता ही डाळ भाजी शेपूची खाल्ली होती. आता आणल्यानंतर एक जुडी जर आणली की 2 भाज्या होतातच, तर त्याच्यामुळे वेगवेगळी करावी वाटते. साय कमी होती, पण घरामधलं तूप संपलेलं होतं, त्याच्यामुळे म्हटलं चला तूप काढून घेऊ, भाज्या होतात तोपर्यंत. पटकन होऊन जातं, काही जास्त हे नाही लागत त्याला काढायला. आता मिक्सरचे भांडे वगैरे भरवतच नाही मी, बऱ्याच वेळा दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. रात्री त्याच्यामध्ये लिंबू नव्हतं, दही होतं थोडंसं, तर दही टाकून ठेवलं होतं विरजण. त्याच्यानंतर थोडा वेळ फिरवलं की लगेच लोणी निघून येतं. आता हे पाणी जे आहे, अगोदर मी लिंबुनीचं झाड होतं तर त्या झाडाला टाकायचे, कारण त्यानं लिंब लवकर येतात आणि चांगले येतात. पण आता लिंबुनीचं झाड लहान आहे त्याच्यामुळे यावेळेस, आणि मागच्या वेळेस तर झाडच नव्हतं, तर मग मी त्याचा थोडासा प्रयोग करून पाहिला. चांगलं झालं. मागच्या वेळेस केलं होतं मी पनीर त्याचं, तर भरपूर साय होती, त्याच्यामुळे लोणी पण जास्त पडलं होतं, तर ते जे पनीर आहे ते खूप झालं होतं. आता यावेळेस साईचं प्रमाण कमी होतं त्याच्यामुळे ते जास्त नाही आलं. तर व्हिनेगर घरामध्ये असतंच, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून ते याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि एक उकळी आली की लगेच त्याला घट्ट असं हे होऊन जातं, पनीरसारखं होऊन जातं त्याच्यामध्ये. आणि इकडे तोपर्यंत तूप पण कडवायला ठेवलं, त्याच्यामध्ये मी लवंग टाकत असते. भाजीमध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ती चांगली शिजवून घेतली. सुकी भाजी पण चांगली लागते. याला उकळी आली चांगली, आपोआपच ते व्हिनेगरनं त्याचं थोडंसं होऊन जातं. व्हिनेगर नसलं तर लिंबू पिळून टाकलं तरीही चालतं. त्याच्यानंतर चाळणी आहे, कपडा पण नाही घेतला मी, या चाळणीवरच चांगलं होऊन जातं. आणि ते काही लगेच रिचीला खूप आवडतं पनीर. थोडंसं या पद्धतीने टाकून द्यायचं आणि त्याच्यावरून पण पाणी टाकून धुवून घ्यायचं, म्हणजे ते व्हिनेगरचा आंबटपणा जो असतो ते सर्व चालला जातो. साधं पाणी आपलं जे स्वयंपाकासाठी वापरतो तेच, थंड गरम काही घ्यायची गरज नाही. पनीर इकडं चाळणीत टाकल्याबरोबर रिची तयार. रिचीला कसा वास येत असेल की खरंच काहीतरी चालू आहे बुवा आपल्या घरात, आणि आता आपल्याला जाणं लागतं पटकन. इकडे केल्याबरोबर कसा वास येतो. आता हे थंड झालं की बरोबर बडी पडते याची, छान लागतं. मागच्या वेळेस साई जास्त होती तर खूप सारं निघालं होतं. यावेळेस आता ही 7-8 दिवसाचीच आहे, पण तूप संपलं त्याच्यामुळे मग लवकर करायला घेतलं. आता हे थंड झालं की छान अशी बडी पडते. बडी नाही पडली तरी पण चवीला चांगलं लागतं. खाली हे साधं पाणी आहे. जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तर मला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. आज आहे बकरी ईद, त्याच्यामुळे सुट्टी आहे, पण श्रेयाला काही सुट्टी नव्हती. आता वाजला 1 आणि आम्ही चाललो आता एका ठिकाणी. ते ठिकाणाचं नाव काही मला माहिती नाही, पण काहीतरी संगम वगैरे आहे, जवळच आहे इकडे शेगावच्या जवळ. तर
समोरच्या ताई आणि ते भाऊ आहेत सोबत, तर त्यांना माहिती आहे. तर निंबोळ्या फाट्यापासून असं काहीतरी आहे म्हणत, म्हणजे तिथं गेल्यानंतरच मी तुम्हाला गावाचं नाव आणि ते सांगू शकते. तर सकाळचे कामं आता आटोपले आणि वातावरण पण आज बऱ्यापैकी आहे, ढगाळ आहे, आभाळ आहे, पाऊस नाही अजून. पण 1 वाजला तर 1 तासाचा रस्ता आहे वाटतं इथून. आता जेव्हा तिथं पोहोचू तेव्हा समजेल. तर पाहू काय काय आहे, तर काय आहे काय नाही मला पण काहीही माहिती नाही, मी अगोदर पाहिलेलं नाही. तर तिथे गेल्यानंतरच आता समजेल की नेमकं काय आहे. रिचीला आता खूप जीवार येतं आम्ही चाललो कुठं की, त्याला समजलं मी साडी नेसली म्हणजे रिचीला समजलं. आम्ही खामगाववरून निघालो, शेगावला गेलो. शेगाववरून अकोट मार्ग आहे, तर अकोट मार्गाने थोडंसं समोर गेलं की निंबा फाटा म्हणून आहे. तर तिथून थोडं आतमध्ये इकडे उजवीकडे आतमध्ये गेलं की मंदिर आहे, ते गाव आहे अंत्री मलकापूर. तर ते गावाचं नाव काही मला अगोदर माहिती नव्हतं, तिथं गेल्यावरच समजलं आम्हाला. आता तुम्ही गाडी चालवणार आहे, तुम्ही ने ना, मग अर्ध्या तासात काय तुम्ही 15 मिनिटात नेऊ शकता. म्हणजे आपण पुढे गेलोच नाही, समजा निंबा फाटाचा आहे तो, निंबा फाट्यावरूनच इकडे आता लहान रोड आहे. त्या धुपेश्वरला गेलो होतो आम्ही तेव्हा एवढाच रोड होता. नाही हे तसं वातावरण थोडी आता तयार होणार आहे, ते लय कठीण झालं, कठीण होतं ते तसं वातावरण. ते सुरुवातीला असते मे जून मध्ये धुपेश्वरला गेलो आणि सगळं, पण काही नाही, देवाच्या मनात असलं ना, देवानंच वाचवलं आम्हाला. मग किती हवा होती ती. नदी कोणती आहे काय माहिती. बापरे, मंदिर तर नदीतच दिसून राहिलं मला ते. श्रेया मंदिर पाहिलं तू? हे काय हे दिसून राहिलं व्हाईट कलरचं, पाण्यातच आहे. नाही हे बघ महादेवाचं आहे ना, मन नदी. तर नदी आहे ही, नदी बाळापूर नदी. पूल तर काहीच नाही एकदम. हे मंदिर, हे पूल उंच करायला पाहिजे. पण जास्त पाणी झालं. जय शंभू महादेव आहे ना, नाही ते लिहिलेलं आहे तिथं जय शंभू. श्रेया तिथं जाणे सांगा. स्वयंभू महादेव. पाऊस थोडा थोडा आहे सुरू, म्हणा जास्त नाही. हा गाडीतच राहू दे. ते हे आहे मंदिर राधा म्हणजे स्वयंभू महादेव. गर्दी बरीच आहे, पण हे कोणी हे पण आलं गाडी वगैरे, गाडी तिकडे लाव. गर्दी किती आहे म्हणायला आपण बुधवारी आलो. आता हे गाव तसं पाहिलं तर खामगाववरून काहीच अंतर नाही, अगदी अर्ध्या पाऊण तासही नाही लागला आम्हाला जायला. पण तरी पण माहिती नव्हतं, कारण हे थोडंसं तिकडच्या वेगळ्या बाजूला पडत होतं. माझं माहेर सासर तिकडचे जे गावं आहेत ते सर्व माहिती आहे, आणि इकडे जायचं कधी काम नाही पडत, त्याच्यामुळे आम्हाला काही माहिती नव्हतं. आणि त्या ताईंना पण माहिती नव्हतं, असं पाहिलेलं नव्हतं त्यांना माहिती होतं की असं मंदिर आहे बाबा, नदीच्या काठी आहे. पण ती नदी आम्ही म्हणत होतो, पण ती नदी नव्हती, धरण होतं. तर इथे सगळे फोटो वगैरे लावलेले होते, आमदार खासदार जे काही आहे ते सर्व आलेले होते. त्याच्यानंतर वॉटर पार्क होता, लग्न लावायचं जे मोठं असं मंगल कार्यालय होतं, भरपूर होतं. आणि गेल्याबरोबर असं प्रसन्न वाटत होतं. कृषी प्रदर्शनाचं ते पण होतं, पण तिकडे काही आम्ही गेलो नाही. त्याच्यानंतर बोटिंग पण होती, ती कदाचित उन्हाळ्यामध्ये राहत असावी, आता पावसाळ्यामध्ये बंद केलेलं होतं ते. तर जाण्याचा जो रस्ता आहे खूप प्रसन्न वाटत होतं, जातानाच वेगळं वाटत होतं, मस्त छान. दोन्ही बाजूने असं केलेलं होतं की जसं काही असं वाटत होतं पाहतच राहू त्याच्याकडे. झाडं तर होतेच मोठे मोठे, पण ज्या भिंती आहेत त्या सर्व अशा व्यवस्थित केलेल्या होत्या. आणि इथे त्या गावाचं नाव होतं अंत्री मलकापूर दिलेलं होतं, ते तरी बरं झालं. म्हणजे
समजलं आम्हाला की हेच नाव आहे म्हणून. हा आहे आता मंदिराचा परिसर. बापरे किती छान आहे. हे पाहूनच असं वाटतं की किती चांगलं आहे. खरंच छान आहे. नाही हे आता हे भाऊ आहेत सोबत. लग्न हॉल इकडे असेल. पाणी आहे, धरण आहे. हे आहे महादेवाचं मंदिर, पण स्वयंभू महादेव आहे. तर स्वयंभू म्हणजे ही जी पिंड आहे ही अशी तयार केलेली नाही, की मुळातच तयारच आहे. म्हणजे तिला कोणत्याही प्रकारचा आकार नाही. तर खाली गेल्यानंतर दिसेलच तुम्हाला की पिंडीचा आकार वगैरे तिला काही नाही आहे, कारण ती स्वयंभू म्हणजे स्वतःच तयार झालेली आहे. आणि मंदिरामध्ये पूर्ण पाणी होतं, त्याच्यामुळे बसून पूजा करणं शक्य नव्हतं. धरण बाजूलाच आहे. थोडं पाणी जर वाढलं तर हे पूर्ण मंदिर पण पाण्याखाली जातं असं ते सांगत होते. नाही मूर्ती तुम्हाला वाटते नाही का बरोबर आकार. हां नाही ही लिंगाचं सांगा. नागेश्वर म्हणजे हे आहे मंदिर पांढरं शुभ्र. आणि हे आहे धरण. नदी म्हटलं होतं आम्ही, पण नदी नाही धरण आहे. आणि पाणी पा काय जास्त पाऊस झाला की मंदिरात पण पाणी येतं म्हणतात. इकडे असं वाटतं इथंच थांबा. स्वयंभू महादेव. मंदिर बी हे गाव बी पहा ना किती धरणाच्या काठावर आहे. हा पण एकदम काठावर आहे धरणाच्या. तेव्हा हे तर एक टिनाचं जे काय आहे ते तर लगे काठावर आहे. हा धरण लय मोठं आहे पण या. चालते की बोट मध्ये बसायला. फोटो काढायचा. चिखल आहे जाता नाही येत. हे खूप चिखल आहे. हा हे हो ना बंद आहे. ते बंद आहे म्हणतात ते. हा मंदिर किती सुंदर आहे. मंदिर खूप छान आहे. परिसर धरणाच्या काठावर आहे एकदम. आणि बुधवार आहे म्हणायला पण एवढी गर्दी आहे की पाहायचं काम नाही. हे टायर आहे. बसा काढा फोटो.
संध्याकाळी कुठे ठेवलेला आहे इकडे नाश्ता करायचा आहे. हां हे घ्या नाश्ता करून द्या. छान आहे. आहे की नाही म्हणजे हो छान सगळं रेडी रेडी आहे आता इथं सगळं लाईट गेली पण लग्न होता तिथे. सगळं रेडी आहे. वांगेश्वर उद्या मला वांगेश्वरला जायचं आहे. बरं. ते मंदिर आहे तिकडं. असं घुमवून जायला लागणार. राहणारे लोक मस्त निसर्गरम्य राहतात. खरंच आहे, वातावरण बी किती थंड आहे. छान असं नदी आहे ही. पण इथं एकच दिसून राहिली, एकच आहे. तिकडे त्याच्यात महादेवाची पिंड आहे नदीत. ते पती हे तर नंदी दिसून राहिला. हा काय हे इथून रस्ता आहे ना ताई. हा 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 माझं कुठं दिसलं कुत्रा आहे हो ते. हे खाली खाली चिखल आहे ना. घ्या ना चला ना काही नाही चालायचं पहिले दर्शन तर घेऊ दे. खळखळ खळखळ आवाज येतो. मला 2 नद्याच नाही लक्षात आल्या पण ही अशी एकच दिसून राहिली, 3 नाही दिसून राहिले. कदाचित गुप्ता असतील मग, म्हणून याला त्रिवेणी संगम म्हणत असतील. नाही बे का मग नाही एखादी अशी गुप्त पण 2 तो असतील ना. हे 2 नद्या कुठे आहे? एकच आहे ही. काहीतरी नाव घेऊ. ते तो तिकडे पूल आहे दिसते. हो हो. ही अशी येते. हे आणखी दुसऱ्या मंदिरात आलो आम्ही. वांगेश्वर मंदिर आहे. तर मंदिर तर अजून पाहिलं नाही समजा, पण नदीचा जो परिसर आहे खूप सुंदर दिसून राहिला. असं म्हणतात तिथे त्रिवेणी संगम आहे, पण काय माहिती. जाता येतं? जाऊन येऊ मी. इथे मी देवा हा हे मंदिराचा परिसर. दर्शन घेऊ द्या. त्याच्यातच 2 आहे समजा नद्या. गौतमा आणि विद्रुपा विद्रुपा. पण दिसताना 3 नाही दिसत. तिथे गेल्यावर त्या 2 दिसतात आणि हे इथून ते असं दिसत नाही ना. हे जे वाकत आहे. आम्ही जेव्हा निघालो तेव्हा पलीकडून पण काही येणारे होते, तर त्यांनी सगळ्यांनी सांगितले चप्पल वगैरे काही नेऊ नका म्हणे, चिखल आहे. पण त्यांना चपलीशिवाय जमतच नाही. आणि त्यांनी श्रेयाला पण घ्यायला लावली. आणि आम्ही तिघांनी काही घेतले नाही. पण पायाला थोडसासुद्धा चिखल नाही लागला. जाऊ येऊ ती वाट जी आहे ती इतकी पक्की झाली होती की अजिबात पायाला चिखलसुद्धा लागला नाही. मला असं वाटलं नंतर की आम्ही घेतली असती पुरला असतं. त्याच्यानंतर असं शेत आहे, शेतातून रस्ता आहे. वरून दिसताना असं वाटत होतं एकच नदी आहे, त्रिवेणी संगम कसं म्हणतात असं होतं बऱ्याच वेळा, की लांबूनच विचार केला जातो. पण जेव्हा जवळ गेल्यानंतर समजतं की खरं काय आहे ते. तसंच आमच्यासोबत पण झालं. वर चालू होती आमची खूप वेळ चर्चा चालू होती. एवढा व्हिडिओ काही काढला नाही मी, पण चर्चा बराच वेळ चालू होती. मी करेल बरं हे असं, आणि दुसऱ्या फुलाला घासायचं. नारळाचे फुलं तोडून आणायचे आणि मादीच्या असं तेच तास लावायचं हे शेंड्याला. हा प्लॉट आहे काय? करायचं हां 5 फुलाला घासायचं आणि मग ते कावळे कितीतरी दिवसानंतर दिसले. आता कावळेच नाही दिसत खामगावला. एखादाच दिसला एखाद्या वेळेस. इथे बरेच आहे, नदीच्या काठामुळे असतील. हे 2 गेले उडून. खाली उतरायचं, पूर्ण चिखल हे आहे, चिकट झालेलं आहे नदीच्या काठावर. चालू बरेच लोक गेले असतील तर हे झालेलं आहे. रस्ता असा पक्का झाला. आता दिसल्या ह्या 2 नद्या आहे. आणि ही एक आहे इकडे. ही दिसून नाही राहिली समजा. ही एक आहे आणि त्या 2 आहे.
पिंडीचं काम पण इकडे होतं, इकडे होतं ना. हा ना, असं काय नाही. इकडचं घ्या पण कधी नाही, ते हडका आहे का होते, मला तेच वाटलं मी ते पाती. हे हाडकं कसे काय आले असतील? नाही, ते क्रिया करतात ना लोक संगमा. हा, अस्थि विसर्जनाची हाडकं येते आणि तीच माती घेतली ताईनं. दुसरी कशी मिळते नदीतलं काही त्याच्यात पण तर आले. नाही, हे सिमेंट आहे. झाली का? जगाटी लिंग केलं की विसर्जित करणं लागतं, माहिती होतं पण पुढे गेल्यावर लक्षात आलं. ओले पाय झाले तर आणखीन चिखल लागला आता. वर बराच वेळ चर्चा केली आणि जेव्हा जवळ आलो तेव्हा समजलं की 3 नद्या आहेत, पण एक नदी कोरडी होती आणि 2 नद्यांना पाणी होतं. इकून येते एक मग ही गौतमा ही विद्रुबा आणि ही पूर्णा. ह्या 2 इकडून येतात आणि एक इथे आहे अशी आडवी, ती दिसून नाही राहिली. एक लहान आहे आणि हे नंतर मग पुढे एक होऊन पुढे जाते. ठिकाण छान आहे, महादेवाचं मंदिर आहे आणि संगम आहे. संगम छान दिसतो. महादेवाच्या ठिकाणी करतातच पण आपल्या इकडे माहीत कुठे नाही तर निचळ पाणी नाही. म्हणून काही हे करू. असं काय चालू आहे? फोटो काढणं. हो, कशाचा चिखल लागला पायाला? आमच्या कुठे लागला गाडीत नशी चालवत आली मग सांगा. तो पायाला लागला, चपलीला थोड लागला. पाण्याच्या ठिकाणी जे वातावरण असतं ना ते वेगळंच राहतं. असं वाटतं की तिथंच राहावं, तिथंच असं उभं राहावं, बराच वेळ पाहत राहावं. आता त्या गावच्या लोकांना पाहू कंटाळा आलेला असेल, पण आपल्यासारख्यांना ज्यांना असं नदी वगैरे माहिती नाही तर गेल्यानंतर असं वाटतं की थांबावं थोडा वेळ, पण वेळ नसतो. त्याच्यामुळे तिकडून घरी यायला आम्हाला आता जवळपास 6 वाजले होते. आता 7 वाजत आले. तर थोडा वेळ आराम केला. त्याच्यानंतर आता स्वयंपाकाची तयारी. तर फिरताना चांगलं वाटतं, पण घरी आले की मग कंटाळा येऊन जातो. तर या पद्धतीने पूर्ण दिवसाचा व्हिडिओ कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू परत. धन्यवाद.